प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येकाला प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. पुन्हा एकदा सुंदरशी वेळ आपल्या जीवनात दाखवली त्याबद्दल. आज पुन्हा एकदा आपण देवाची स्तुती, त्याची आराधना आणि त्याच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. स्तोत्रसंहिता 136 यातलं 17 वचन काय म्हणतं पहा. ज्याने मोठमोठ्या राजांस मारून टाकिले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे. होय, त्याची दया सनातन आहे, ती न संपणारी अशी आहे. जे देवाच्या वचनात त्याच्या भयात राहतात त्याच्या पिढ्यानपिढ्या त्याची दया त्या पिढीवर राहते. पिढ्यानपिढ्या तो जे त्याचे भय धरतात, जे त्याचं वचन पाळतात, त्यांच्यावर तो आपली दया याचा आश्रय करणारा, आपल्या पंखाखाली घेणारा तो परमेश्वर आहे. आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. ख्रिस्तामध्ये अशा सुंदर परमेश्वराच्या नावाला ख्रिस्तामध्ये धन्यवाद देऊ. प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देऊ आणि आजच्या सहभागितेला आपण सुरुवात करू. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्याही नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, इथून पुढचा काळ, इथून पुढच्या सर्व गोष्टी, येणारे वचन ख्रिस्ता तुझकडे देतो. प्रत्येकाच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये तू आशीर्वादित आणि कार्यान्वित कर. काल रात्रीपासून आज दिवसभर ज्या चुका कळत न कळत झाल्या त्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला ख्रिस्ताच्या नावात तू क्षमा कर. आणि होय, ज्या आत्मिकतेने ते वचन तुला सांगायचे प्रभू, त्या आत्मिकतेने सांगितलं जावं असं ख्रिस्ता तू कर. ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणताय की त्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. धन्यवादित आहे, स्तुतीस योग्य असा तो परमेश्वर आहे. त्याकरता आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ की तो आपणा सर्व परिस्थितीस राखतो, सर्व परिस्थितीस चालवतो आणि सर्वत्र स्थिर राखणारा, त्याच्या पंखामध्ये, त्याच्या देवदूतांद्वारे, त्याच्या आत्म्याद्वारे चालवणारा तो परमेश्वर आहे. त्याने आपल्याला निवडलं आहे, त्याने आपल्याला बोलवलं आहे त्याच्या राज्याकरता, त्याच्या पुत्राच्या स्वर्गीय राज्यात जे तयार होत आहे त्यामध्ये आपल्याला त्यांनी बोलवलेलं आहे. तर आपण त्याचे बोलवलेले आणि त्याची निवड राखणारे आपण असलो पाहिजे. आपल्या मुखामध्ये, आपल्या जीवनामध्ये त्याची स्तुती, त्याची आराधना, त्याचं वचन, त्याची प्रार्थना निरंतर करणारे आपण असलो पाहिजे. पहाहो दूत कसे गाती, पहाहो दूत कसे गाती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, नरावर कृपा होय वदती, नरावर कृपा होय वदती, जय जयकारे यो मी सारे ग्रह हे धन धनती, जय जयकारे यो मी सारे ग्रह हे धन धनती, पहाहो दूत कसे गाती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, प्रीती नाव रूप धरिती, प्रीती नाव रूप धरिती, दीन नरास्तव दीन होनी या भुवनी येती, दीन नरास्तव दीन होनी या भुवनी येती, पहाहो दूत कसे गाती,
पहाओ दूत कसे गाती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, हिरा समर विजीच्या वरती, हिरा समर विजीच्या वरती, तीच अंगुली मुखी घालून लघु गोष्टी रमती, तीच अंगुली मुखी घालून लघु गोष्टी रमती, पहाओ दूत कसे गाती, पहाओ दूत कसे गाती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, ख्रिस्ता तव अंगुली फिरती, ख्रिस्ता तव अंगुली फिरती, कसे फिरावे होच निरंतर दे आम्हा वृत्ती, कसे फिरावे हीच निरंतर दे आम्हा वृत्ती, पहाओ दूत कसे गाती, पहाओ दूत कसे गाती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, पहाओ दूत कसे गाती. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. जसा स्वर्गात पित्यासमोर उत्सव असतो, जयोत्सव असतो, तसाच आपल्या जीवनी आपण आशेने हर्षित, प्रार्थनेमध्ये तत्पर, सेवेमध्ये तत्पर, आशेने हर्षित असं आपण असलो पाहिजे. नेहमी आपल्या मुखातून देवाला धन्यवाद देणारे, सर्व परिस्थितीत ख्रिस्ताच्या नावाने पित्याकडे हात उंचवणारे आपण असलो पाहिजे. आणि ते सर्व स्थितीत तसं स्थिर उभा राहणं म्हणजे त्याच्या विश्वासात असणं होय. सर्व परिस्थितीमध्ये विश्वास राखणं, मग ते दुःखाचे असो, सुखाचे असो, संकटाचे असो, निंदाचे असो, पण सर्व परिस्थितीमध्ये त्याच्या विश्वासात दृढ उभं राहणं आपण शिकलो पाहिजे. त्याच्या आत्म्याने विश्वासात दृढ, धीरामध्ये स्थिर असे आपण असलो पाहिजे. नेहमी त्याच्या नामाचा धन्यवाद आपण करणारे असलो पाहिजे. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है शु मेरे खुदा, उपकार तेरे है बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है शु मेरे खुदा, उपकार तेरे बेसुमार, कोटि 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 धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेसुमार,
कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही है भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही है भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाई ना प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाई ना प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है शु मेरे खुदा। उपकार तेरे है बेसुमा, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा। उपकार तेरे है बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वेळे करता समय करता जे आज ऑनलाईन पाहतील, हिवाळ्यांचं कुटुंब आहे, आमच्या शेजारचे आहेत, ऑनलाईन जेवढे पाहतील या सर्वांना प्रभू येशूच्या नावात तुझ्या हाती देतो। येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, आशीर्वादित कर आणि विश्वासात दृढ असं तू कर। होय, ते तू केलेलं आहेस असं ख्रिस्तामध्ये विश्वास धरून तू प्रार्थना केली म्हणताय पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता। प्रभूमध्ये त्याने आपणास एक सुंदरशी वेळ, संध्या दिली आणि या वेळेमध्ये पुन्हा एकदा आपण देवाच्या वचनाद्वारे तो आत्मिक बोध आज घेणार आहोत। त्या वचनाद्वारे तो आत्मिक बोध आपल्या जीवनामध्ये आपण स्वीकारणार आहोत आणि तो दृढ पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये करणार आहोत। आणि तो बोध तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये, वाईट परिस्थितीमध्ये, सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला तो स्थिर राखेल, दृढ करेल। कारण की मनुष्याचं जीवन ते सुख आणि दुःख असं शेजारी शेजारी असं ठेवल्यासारखं आहे, यासाठी की त्याच्या मागे काय होईल याचा त्याला नेम लागू नये। अशा सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वराच्या विश्वासात दृढ असे राहत असताना आपला विश्वास हा असला पाहिजे की पहा, ज्या परमेश्वरावर मी विश्वास ठेवतो तो मला कधीही खाली पडू देणार नाही। जरी माझ्या जीवनामध्ये दुःख आज आहेत, पण उद्या तो माझ्या माती हर्ष देईल। आपण चिंता करणारे नाही, तर सर्व विपरीत परिस्थितीमध्ये देव मला अनुकूल आहे हा विश्वास ठेवणारे आपण असलो पाहिजे। पहा, विश्वास म्हणजे काय? एक मूल जसं बापाच्या खांद्यावर त्याच्या हाताला पकडून चालतं, एक आपल्या वडिलांवर विश्वास दाखवतं, तसं आपला स्वर्गीय पित्यावर, त्या ख्रिस्तावर विश्वास असला पाहिजे। समोर तुमच्या डोळ्याला, तुमच्या कानाला विपरीत गोष्टी दिसत असतील, त्या अनुकूल अशा नसतील, तुमचा विश्वास डळमळीत करणाऱ्या असतील, परंतु जो विश्वास आपल्या ठाई सामर्थ्याचा घालू पाहतो, आपली परिस्थिती बदलू पाहतो आणि जो बदलू शकतो, ज्याने आपल्याला श्वास दिला आहे, ज्याने आपल्याला दिवस दाखवला आहे, जो पूर्वेकडून पश्चिमेकडे वारं वाहतो, जो ऋतू देतो, जो प्रत्येक ऋतूला त्या ऋतूचे वैशिष्ट्य देतो, वळवाचा पाऊस देतो, पिण्यास पाणी देतो, त्या परमेश्वरावर ख्रिस्तामध्ये निरंतर विश्वास ठेवलेले असे बना। प्रेज द लॉर्ड। आपण चिंता करणारे नाही, तर आपली सर्व आशा, सर्व योजना त्याच्यावर सुपूर्त केलेले
आणि त्याच्या कृतीमध्ये प्रीतीने चालणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कृती करणं आपल्या हातून सुटलं नाही पाहिजे. आपण ती कृती बीजारोपण चालू ठेवलं पाहिजे. आणि विश्वास सुद्धा डळमळीत होता कामा नये. प्रेज द लॉर्ड. कारण चिंता करून तुम्ही तुमच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवू शकत नाही, असं मत्ते कृष्णवर्तमानात ख्रिस्ताने सांगितलेलं वचन नमूद आहे. चिंता करून आपण आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवू शकत नाही. चिंता ही तुमच्या जीवनातली तुम्हास विश्वासात डळमळीत करणारी अशी आहे. ती भावनिक परिस्थिती आहे. तुम्ही विश्वासात वाढू नये म्हणतो दुष्ट तुमच्या जीवनात ती निराशा, चिंता, शंका या गोष्टी पेरत असतो. तर आपण त्या गोष्टींकडे पाहणारे नाही, तर सर्व परिस्थितीमध्ये जो आपल्याला बदलू शकतो. आज तुमच्या जीवनी दुःख असेल, आज तुमच्या जीवनी आजारपण असेल, आज तुमच्या जीवनी कुठली तरी व्याधी असेल, पण तो सर्व आपल्या जीवनातून काढू शकतो, बदलू शकतो. तो पृथ्वीला असा पोशाख घालतो, पावसाळ्यात हिरवीगार करतो, उन्हाळ्यात परत ते गवत वाळलेलं असतं, हिवाळ्यात थंडीचे दिवस असतात. या सर्व गोष्टीतून त्या पृथ्वीला तो नटवत असतो, थटवत असतो, तयार करत असतो. पहा, त्या परमेश्वरावर जर आपण विश्वास ठेवतो तर तो आपली ही परिस्थिती बदलेल, हा आपल्या ठाई विश्वास असला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. याकरता निरंतर त्याच्या विश्वासात, प्रार्थनेमध्ये राहा, त्याच्या चित्तवृत्तीमध्ये राहा आणि त्याची सत्याची कर्म, प्रकाशाची कर्म करणारे बना. जसा तो होता तसे या जगात आपण आहोत. जसा तो होता त्याच चित्तवृत्तीमध्ये आपण असलो पाहिजे. आपला विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. आपला विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं, पहा, तो विशेष करून तुम्हास पोशाख घालणार नाही काय. परमेश्वर तुमचा आज पोशाख निर्जीव, जीर्ण झाला असेल, पण परमेश्वर काय तुमचा पोशाख बदलू शकत नाही काय. ज्या पृथ्वीला तो उन्हाळ्यात असा पोशाख घालतो, हिवाळ्यात तिला हिरवीगार करतो, पावसाळ्यात तिला हिरवीगार करतो, हिवाळ्यात सर्व प्रकारच्या गोष्टी तो पुरवतो त्या पृथ्वीला, खाणाऱ्यास अन्न देतो, पिणाऱ्यास पाणी देतो, पेरणाऱ्यास बी देतो. तो परमेश्वर आपला जीर्ण झालेला पोशाख बदलू शकत नाही काय. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करणं म्हणजे देवाकडे आपली चिंता व्यक्त न करणं, तर त्याच्यावर विश्वास दाखवणं. प्रार्थना करणं म्हणजे काय? जसा मुलगा बापाकडे मागत असतो हक्काने, तसं स्वर्गीय पित्याकडे विश्वासात मागणं होय. आणि ते मिळालं आहे, हा विश्वास धरणं होय. कारण की मनुष्य, देवाचं वचन पुन्हा सांगतो की मनुष्य चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवू शकत नाही. हे सर्व करणारा तो परमेश्वर आहे. पृथ्वीवरचे निसर्ग असू द्या, पाऊस असू द्या, सूर्य उगवणं असू द्या, तो मावळणं असू द्या, रात्रीचा चंद्र उगवणं असू द्या, प्रत्येक गोष्टीला परमेश्वराने एक नियम लावून दिले आहेत. समुद्राला ती वाळू ही तिची सीमा आहे. जेव्हा जेव्हा तो सीमा ओलांडतो, पहा, नाश येतो. आपणही आपल्या जीवनातली चिंता या सर्व गोष्टी सोडणारे असलो पाहिजे. आणि जो जिवंत परमेश्वर आपला पोशाख बदलू शकतो, त्यावर विश्वास ठेवणारे असला पाहिजे. पहा, देवाचं वचन सांगते की तो विशेष करून तुम्हास पोशाख घालणार नाही काय. काय परमेश्वर तुमचा आज जीर्ण झालेला पोशाख, आज तुमचं जे जीवन आहे, आज तुमच्या जीवनात काही आजारपण असतील, आज तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी तुम्ही मागत असाल, मिळत नसेल, पण या सर्व गोष्टी तो काय बदलू शकत नाही काय. काय तुमचं ते जुनं झालेलं जीवन तो नवीन बनवू शकत नाही काय. जो पृथ्वीला असा पोशाख घालतो, गवताला आज असा पोशाख घालतो, काय तो आपल्या प्रतिरूपाच्या मनुष्याला चांगला पोशाख घालणार नाही काय. मनुष्य त्याच्या प्रतिरूपाचा बनलेला आहे.
तो प्राणी मात्रामध्ये श्रेष्ठ आहे. मग परमेश्वराने ज्या मानवाकरता पापाचा खंड भरण्याकरता आपला एकुलता एक पुत्र दिला, त्याचं अर्पण वधस्तंभावर केलं, पापाचा खंड आपल्या जीवनातून काढून टाकला, तो बळी अर्पण ख्रिस्त देण्यात आलं, पापाला जे रक्त आवश्यक होतं ते ख्रिस्ताचं पवित्र रक्त देण्यात आलं, ज्याने आपला एकुलता एक पुत्र राखून ठेवला नाही आपल्याकरता, तो आपल्याकरता देण्यात आला, तर तो आपल्या मागण्या करणार नाही काय? काय आपला तो पोशाख बदलणार नाही काय? काय तुमचं आजार पण तो घालवणार नाही काय? जे असह्य आहे, जे खूप वर्षाचं आहे, जे तुमच्या जीवनातून निघत नाहीये, प्रेज द लॉर्ड, काय तो तुमचं जीवन बदलणार नाही काय? तो विशेष करून तुम्हास पोशाख घालणार नाही काय? होय, तो विशेष करून तुम्हास पोशाख घालेल असं देवाचं वचन सांगतं. देवाचं वचन सांगतं की तुम्हाला तो विशेष करून पोशाख घालेल, तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये परिपूर्ण असा तो बनवेल. आत्मिकतेमध्ये, विश्वासामध्ये, धीरामध्ये, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या प्रार्थनेमध्ये, त्याच्या मार्गामध्ये, तुमच्या कार्यामध्ये, जे तुम्ही कार्य करता, ज्या कार्यामध्ये तुम्ही हात घालता, त्यात बरकत देणारा तो परमेश्वर आहे. तो तुमचे पोशाख बदलू शकतो, तो तुमचं आजचं जीवन ख्रिस्तामध्ये बदलू शकतो, कारण की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्याकरता दिला. त्याने तो राखून ठेवला नाही, तर आपल्या पापांकरता तो वधस्तंभी खेळण्यात आला. ज्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, एवढी प्रीती आपल्यावर केली, काय तो आपलं जीवन बदलू शकत नाही काय? आज तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये राहत आहात, ज्या परिस्थितीमध्ये आज तुम्ही आहात, ज्या दुःखामध्ये असाल, ज्या क्लेशामध्ये असाल, ज्या त्रासामध्ये असाल, जे काम तुमच्या हातून होत नाही, काय परमेश्वर त्या गोष्टी बदलू शकत नाही काय? प्रेज द लॉर्ड. विशेष करून तुम्हास पोशाख घालणार नाही काय? आज तुमच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे त्रास असतील, अनेक औषधं, अनेक गोष्टी तुम्ही उपाय करून पाहिला असेल. त्या परमेश्वरावर विश्वास ठेवून पहा, आस्था धरा, पश्चाताप करा, प्रार्थना करून पहा, परमेश्वराकडे वळा. तो तुमचं जीवन बदलू शकतो. तो त्याच्या पुत्राच्या नामात, प्रभू येशूच्या नावात तुमचं जीवन बदलू शकतो. तो तुम्हाला एक चांगला उत्तम पोशाख घालू शकतो. प्रेज द लॉर्ड. या आपण या संदेशाकडे वळूया. तो विशेष करून तुम्हास पोशाख घालणार नाही काय? पहा, जो परमेश्वर ज्याने शब्दाद्वारे आकाश, पृथ्वी, चंद्र, तारे, पाणी सर्व काही बनवलं, तो परमेश्वर आपल्याला आपल्या जीवनातून आज जे आपण दुःखात असू, क्लेशात असू, चिंतात असू, काय त्या दूर करणार नाही काय? विश्वास ठेवा, प्रार्थना करा, प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवा, आणि तो तुमचं जीवन बदलू शकतो. होय, तुमचा विश्वास मोरीच्या दाण्या एवढा जरी असला तरी ख्रिस्त म्हणतो की तुम्ही डोंगराला उपटून इथून तिथे पड म्हणाला तरी तो पडेल. होय, परमेश्वर तुमचं जीवन, तुमचा पोशाख बदलू शकतो. ज्याने आपल्या पापांकरता आपलं जीवन शुद्ध व्हावं म्हणून आपला एकुलता एक पुत्र राखून ठेवला नाही, काय तो आपल्या मागण्या मान्य करणार नाही काय? चिंता करणं सोडून द्या, विश्वासाने राहा, विश्वासाने मागणारे बना, देवाकडे वळा, त्याच्या प्रार्थनेत राहा. पाहतो तुमचं जीवन बदलून टाकेल. तो विशेष करून तुम्हास पोशाख घालणार नाही काय? या आपण या संदेशाकडे वळूया. पहा, दुसरं राजे 3रा अध्याय त्यातलं 4, 5 आणि 9 वचन वाचूया. दुसरं राजे 3रा अध्याय 4, 5 आणि 9 वचन वाचूया. हा अलिशाचा काळ आहे. अलिशाच्या काळामध्ये काय होतं पहा, इस्रायलचा राजा, यहुदाचा राजा आणि अदोमाचा राजा, हे 3 राजे एकत्र येतात. दुसरा राजे 3रा अध्याय यातलं 9 वचन हे सांगतं. काय एकत्र आले होते ते?
पहा त्यातलं 3रा अध्यायातलं पहिलं वचन काय म्हणते, यहुदाचा राजा यहोशापाट याच्या कारकिर्दीत त्याच्या 18व्या वर्षी आहाबाचा पुत्र यहोराम शम्रोनाचा राज्य करू लागला. त्याने 12 वर्ष राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, तरी आपल्या आईबापा इतके केले नाही, कारण त्याच्या बापाने केलेल्या बालमूर्तीचा स्तंभ त्याने काढून टाकला. तरी जी पाप कर्मे नबाटाचा पुत्र यराबाम याने इस्रायलाकडून करविली त्याचे त्याने अवलंब केले, ती त्याने सोडली नाही. मोआबाचा राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता. तो इस्रायलचा राजाच 1,00,000 कोकरांची व 1,00,000 एडक्यांची लोकर खंडणी म्हणून देत असे. आहाब गेल्यावर मोआबाचा राजा इस्रायलच्या राजावर उलटला. पहा, मोआबाचा राजा इस्रायलच्या राजावर उलटला आणि त्याला सामोरे जाण्याकरता हे तिन्ही एकत्र येतात. यहुदाचा राजा, इस्रायलचा राजा आणि अदोमाचा राजा हे तिन्ही एकत्र येऊन त्याच्यावर कूच करून जातात. पहा, इथेही परिस्थिती विपरीत अशी होती आणि ते जात असताना, कूच करून जात असताना त्यांचे सर्व सैन्य व त्यांच्याबरोबर असलेली जनावरे यास पिण्यास पाणी मिळेना. जेव्हा ते तिन्ही राजे एकत्र येऊन जेव्हा कूच करून जात होते मोआबाच्या राजावर, तेव्हा त्यांचे सैन्य आणि त्यांची गुरेढोरे, पहा, यांना पाणी मिळत नव्हतं. त्यांना पाणी तिथं मिळालं नाही. ते अलिशाकडे आले आणि अलिशाला विनंती करू लागले. दुसरा राजा 3रा अध्यायामध्ये, दुसरा राजा 3रा अध्याय 16 आणि 17 वचन काय म्हणतं पहा. तो म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, या खोऱ्यात जिकडे तिकडे खळगे खाना. परमेश्वर म्हणतो काही वादळ किंवा पर्जन्य तुमच्या दृष्टीस न पडता हे खोरे पाण्याने भरून जाईन आणि तुम्ही तुमची पाडाळे आणि जनावरे पाणी पितील. परमेश्वराच्या दृष्टीने हे केवळ क्षुल्लक गोष्ट आहे. तो मोआबी लोकांस तुमच्या हाती देईल. प्रेज द लॉर्ड. पहा, आज तुमच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीची चिंता आहे? आज तुमच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीचा त्रास आहे? देहाच्या कुठल्या त्रासात तुम्ही आहात? हे 3 राजे, इस्रायलचा, यहुदाचा, मोआबाचा राजा कुठं चालले होते पहा. अदोमाचा राजा, यहुदाचा राजा आणि इस्रायलचा राजा कूच करून जे त्यांनी मानधन बंद केलं होतं त्याने ती लढाई करण्यात चालले होते. पण त्याचं सैन्य, गुरेढोरे यांना पाणी मिळालं नाही. ते अलिशाकडे आले आणि अलिशाने सांगितले की परमेश्वराला गोष्ट छोटीशी आहे. वादळ न आणता, पाऊस न आणता खळगे खाना ते पाण्याने भरून जाते. प्रेज द लॉर्ड. देवाच्या सेवक अलिशाने त्यांना सांगितलं. आज आपल्या जीवनामध्ये कुठली प्रकारची चिंता आहे? काय आपण देवाकडे पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतःकरणाने वळणारे असे आहोत काय? आपल्या सर्व चिंता टाकून जो परमेश्वर आपलं जीवन आपल्याला एक सुंदर पोशाख घालू शकतो, जो बिना पर्जन्याचं, बिना वाऱ्याचं पाणी तयार करू शकतो, काय तो तुमचं जीवन बदलू शकत नाही काय? प्रेज द लॉर्ड. काय तो आपलं जीवन बदलू शकत नाही काय? पहा, यातलं 20 वचन काय सांगतं, सकाळच्या प्रहरी अग्निबली अर्पण करण्याच्या समयी अदोमाच्या दिशेने पाणी वाहत आहे व तो सर्व प्रदेश जलमय झाला आहे. राजे एकवट होऊन आपल्याशी लढाई करण्यास येत आहेत. हे मोआबी लोकांनी ऐकले तेव्हा जिकडे मोआबी लढाई कमर बांधण्यास लायक होते तिकडे त्याहून अधिक वयाचे सगळे एकवट होऊन सीमेवर उभे राहिले. सर्व प्रदेश जलमय झाला. परमेश्वराने सर्व ठिकाणी पाणी पाठवलं, कुठल्या पावसाविना आणि कुठल्या वाऱ्याविना. अलिशाच्या सांगण्यावर नुसते खळगे करण्यात आले होते. होय,
परमेश्वर सर्व काही सिद्धीस नेणारा असा आहे. परमेश्वर तुमचं जीवन बदलू शकतो, तुम्हाला नवीन पोशाख घालू शकतो. आज तुमच्या जीवनात ज्या गोष्टीची गरज आहे त्याची पूर्तता परमेश्वर त्याच्या पुत्राच्या नामात तुम्हाला देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला सुंदर पोशाख घालू शकतो, तुमचं जीवन तो बदलू शकतो. काय आपण त्याकडे वळून विश्वासाची प्रार्थना करणारे असे आहोत काय? काय आपण आपल्या चिंता सोडून द्यायला तयार आहोत काय? कारण की चिंता करून कोणी आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवू शकत नाही. याकरता आपल्या चिंता टाकून द्या आणि आपल्या मागण्या, विनंत्या आभार प्रदर्शनासह देवाला कळवा. तो तुमची विनंती मान्य करेल, तुमचं जीवन बदलेल. तुम्हाला जे हवं आहे, आरोग्य हवं आहे, शांती हवी आहे, तुमचं काम सफल व्हावं असं वाटतं, तर प्रत्येक ठिकाणी त्याला मध्यस्थी घ्या. परमेश्वराकडे वळा, त्याच्यावर विश्वास दाखवा, त्याच्या पुत्राच्या नामावर विश्वास ठेवा, प्रार्थना करा. पहा तो तुमचं जीवन बदलून टाकेल. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 68वा अध्याय, स्तोत्र संहिता 68वा अध्याय, यातलं 7 ते 10 वचन काय म्हणतात पहा. स्तोत्र 68 याचे 7 ते 10 वचन. हे देवा, जेव्हा तू आपल्या लोकांपुढे चाललास व रानातून प्रयाण केलेस, तेव्हा भूमी कंपित झाली व देवासमोर आकाशातून पर्जन्यवृष्टी झाली. देवासमोर, इस्रायलच्या देवासमोर सिनाय पर्वत देखील कंपित झाला. हे देवा, तू विपुल पर्जन्य पाठवून दिलास. तुझे वतन कोमजले होते तेव्हा ते सुस्थितीस केले, त्यात तुझी मंडळी राहिली. हे देवा, तू आपल्या चांगुलपणाने दिनांसाठी बेगमी केली. देवाच्या नावात देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की पुन्हा एकदा परमेश्वराने लाईट दिली. 5 स्तोत्र संहिता 68वा अध्याय, यातलं 7 वचनापासून काय वचन वाचत होतो. हे देवा, जेव्हा तू आपल्या लोकांपुढे चाललास व रानातून प्रयाण केलेस, तेव्हा भूमी कंपित झाली व देवासमोर आकाशातून पर्जन्यवृष्टी झाली. देवासमोर, इस्रायलच्या देवासमोर सिनाय पर्वत देखील कंपित झाला. हे देवा, तू विपुल पर्जन्य पाठवून दिलास. तुझे वतन कोमजले होते तेव्हा तू ते सुस्थितीस केले. पहा, जेव्हा जेव्हा त्याचं वतन कोमजलं जातं तेव्हा तेव्हा परमेश्वर पर्जन्य पाठवून ते सुस्थितीत करणारा तो परमेश्वर आहे. आज आपण देवाच्या वचनाद्वारे, अब्राहम, इसाक, याकोबाद्वारे, त्याचे संतान आणि ख्रिस्ताद्वारे वारीस असे आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण वारीस असे आहोत काय? जे आपण त्याचं वतन तो आपल्याला सुस्थितीस करणार नाही काय? जे आपण त्याचं वतन आहोत, त्याचं बी आहोत, त्याचे पुत्र कन्या आहोत, त्याचे वारीस आहोत, त्याचे संतान आहोत. त्याच्या वचनाद्वारे जे त्याच्या विश्वासात राहतात, जे अहोरात्र प्रार्थनेत असतात, त्याच्याकडे विनंत्या करत असतात, काय त्यांच्या तो प्रार्थना ऐकणार नाही काय? काय तुमचं कोमजलेलं वतन तो सुस्थितीत करणार नाही काय? पहा, पर्जन्य पाठवून तो पृथ्वीला हिरवीगार बनवतो. तो परमेश्वर आपलं जीवन बदलणार नाही काय? तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालायला तयार आहे. तो विशेष करून तुम्हाला सुंदर असा पोशाख घालायला तयार आहे. तुमचं जीवन बदलायला तयार आहे. पण आपण वळायला तयार आहोत का? प्रेज द लॉर्ड. 5 स्तोत्र संहिता 104, स्तोत्र संहिता 104 यातली काही वचन वाचूया. स्तोत्र संहिता 104 29 आणि 30 वचन काय म्हणतं पहा. तू आपले तोंड लपवितोस तेव्हा ते व्याकुळ होतात. तू त्यांचा श्वास काढून घेतोस तेव्हा ते मरून मातीस मिळतात.
तो आपला आत्मा पाठवितोस तेव्हा ते उत्पन्न होतात. तू पृथ्वीच्या पृष्ठभाग पुन्हा नवा करीतोस. होय, जो पिता आत्मा घातल्यानंतर मनुष्य जिवंत होतो, आत्मा काढल्यानंतर तो मनुष्य पृष्ठभाग, तो पृथ्वीचा पृष्ठभाग नवीन करतो. काय तो तुमचं जीवन बदलू शकत नाही काय? जो पृथ्वी नवीन बनवतो त्याच्या वळवाच्या पावसामुळे, हिला हिरवीगार बनवतो, पेरणाऱ्यास बी खाणाऱ्यास पाणी पुरवितो, काय तुमचं जीवन तो बदलू शकत नाही काय? तो आपला आत्मा पाठवितोस तेव्हा ते उत्पन्न होतात. तो पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करीतोस. ज्या पृथ्वीला तिन्ही ऋतूमधले बदलत असतो पिता, तिन्ही ऋतूमध्ये बदलण्याची क्षमता सामर्थ्यवान परमेश्वर तो आहे. तिन्ही ऋतूमध्ये त्या पृथ्वीला बदलत असतो. काय तर तुमचं जीवन बदलू शकत नाही काय? जो सूर्य रोज उगवतो, त्याला मावळतीस नेतो, त्याला वचन लावून दिलं, त्याला नियम लावू शकतो, काय तो परमेश्वर तुमचं जीवन बदलू शकत नाही काय? तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? पहा, परमेश्वर तुम्हाला विशेष करून पोशाख घालायला तयार आहे, पण आपण त्याच्यावर विश्वास ठेवणारे असलो पाहिजे, त्याच्याकडे वळणारे असलो पाहिजे, त्याचं राज्य धार्मिकता शोधणारे असलो पाहिजे. आपल्या मागण्या, विनंत्या, आभार प्रदर्शनासह विश्वासाने त्याकडे पोहोचवणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला विशेष करून पोशाख घालू पाहतो. तो तुमचा पोशाख बदलू शकतो, तो तुमचं जीवन बदलू शकतो. पहा, दुसऱ्या राजामध्ये पण असंच एक वचन आहे. पहा, दुसरे राजे 5वा अध्याय, दुसरे राजे याचा 5व्या अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. दुसरे राजे याचा 5वा अध्याय, यातलं पहिलं वचन काय म्हणतं पहा. दुसऱ्या राज्याचं 5वा अध्याय पहिलं वचन काय म्हणतं पहा. आरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरचा एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने आरामास जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण कोडी होता. पहा, नामान हा पराक्रमी वीर होता, पण कोडी होता. आणि तो परमेश्वराने त्याला विशेष जय दिला होता, पण त्याच्या जीवनात, त्याच्या शरीराला कोड होते. आज तुम्ही परमेश्वराच्या विश्वासात असाल, पण अशा काही गोष्टी तुमच्या जीवनात असतील, तुमच्या शरीराला काही आजार असेल, पण तुम्ही परमेश्वरामध्ये विश्वासू आहात. पहा, वचन काय सांगतं. 10वं वचन काय म्हणतं पहा यातलं. हा नामान अलिशाकडे जातो. त्याला अलिशाकडे जाण्यासाठी सांगण्यात येतं, कारण की इस्रायलची कन्या त्याच्या घरी दासी असते. तिच्याद्वारे त्याला समजतं की अलिशाकडे जा, म्हणजे तुझा आजार बरा होईल. यातलं 10वं वचन काय म्हणतं पहा. अलिशाने एक जासुदाच्या हाती त्यास सांगून पाठविले की जाऊन यार्दने 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन ते शुद्ध होईल. आणि यातलं 14वं वचन काय म्हणतं पहा. मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्दने जाऊन 7 वेळा बुचकळ्या मारिला, तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. प्रेज द लॉर्ड. अलिशाकडे आलेला तो सेनापती, अधिकारी, ज्याला कोड होता, नामान, तो लहान मुलाच्या त्वचेसारखं त्याचं शरीर बदलून गेलं. त्याने यार्दने त्याला 7 वेळा स्नान करायला सांगितलं. नामानाला अलिशाने यार्दने 7 वेळा स्नान करायला सांगितलं, आणि त्याचं कोड शरीराचं निघून गेलं, आणि एक लहान मुलासारखी त्याला त्वचा मिळाली. परमेश्वर तुमचा पोशाख बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. विश्वास ठेवा, परमेश्वराकडे वळा, आस्था धरा, प्रार्थना करा, आणि विश्वासाने आपली प्रार्थना विनंती त्याला कळवा. तो तुमचं जीवन बदलू शकतो, तुमचा पोशाख तो बदलू शकतो. जो नामान कोडयुक्त होता, त्याचं शरीर त्यांनी लहान मुलासारखं बनवलं,
त्याची त्वचा लहान मुलासारखी बनवली, जो कोणी होता. काय तो तुमचं जीवन बदलू शकत नाही काय? तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या जीवनामध्ये कुठल्या चिंता आहेत? आज तुमच्या जीवनामध्ये कुठल्या अपेक्षा आहेत? आज तुमच्या जीवनामध्ये कुठले अडखळणं आहेत? आज तुमच्या शरीरामध्ये कुठले आजार आहेत? परमेश्वराकडे वळा, प्रार्थना करा. तो तुमच्या प्रार्थनेची उत्तर देईल. तुमचा पोशाख बदलू शकेल. तो तुमचा पोशाख तुम्हाला माहित नाही असा उत्तम पोशाख तुम्हाला तो घालू शकेल. प्रेज द लॉर्ड. पहा, लूक शुभवर्तमान याच्या 11व्या अध्यायामध्ये पण काही वचन बोध करतात. लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय. लूक शुभवर्तमान याचा 11व्या अध्यायामध्ये पण वचन काय सांगतं पहा. लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय, यातले 3 ते 13 वचन आपण वाचूया. लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 3 ते 13 वचन काय म्हणतं पहा. आपण 9 ते 13 वाचूया. मी तुम्हास सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हास उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकितो त्यासाठी उघडले जाते. तुम्हामध्ये असा कोण बाप आहे की त्याच्याजवळ त्याच्या मुलाने भाकर मागितली असता तो त्याला धोंडा देईल? अगर मासा मागितला असता मासा न देता साप देईल? किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तर तुम्ही वाईट असता तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावायचे कळते, तर स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून आत्मा देईल. प्रेज द लॉर्ड. पहा, ख्रिस्त सांगतो तुम्ही वाईट असताना सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या देणग्या देता, तर स्वर्गीय पित्याकडे मागितल्या असता तो किती विशेष करून आत्मा देईल. काय आपण स्वर्गीय दानांचे भुकेले तानेले, त्याच्या राज्याचे धार्मिकतेचे भुकेले तानेले असे आहोत काय? आपण वाईट असता आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचं समजतं, तर तो स्वर्गीय पिता ज्याने आपला पुत्र राखून ठेवला नाही, तो आपल्याकरता दिला काय, त्याच्या सहित आपल्याला तो आशीर्वाद देणार नाही काय? आपला पोशाख तो बदलू शकत नाही काय? तुमचं जीवन तो बदलू शकत नाही काय? आज तुमच्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत, ज्या जारपणा आहेत, जे अडखळणं आहेत, जो अशक्तपणा आहे काय, त्याच्या शक्तीने तो बदलू शकत नाही काय? तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? पहा, मत्त्याचा 6वा अध्याय 27 ते 34 वचन काय म्हणतात. मत्त्याचा 7वा अध्याय 27 ते 34 वचन काय म्हणतात पहा. मत्तय याचा 7वा अध्याय 27 ते 34 वचनामध्ये ख्रिस्ताने सांगितलेले वचन नमूद केलेले आहेत. काळजी करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायस तुम्हामधील कोण समर्थ आहे? आज तुमच्या जीवनामध्ये काही काळजी आहेत का? काही चिंता आहेत का? तर देवाचं वचन हे सांगतं, चिंता करून कोण तुमच्यामध्ये असा आहे की तो आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवू शकतो? कोणी आहे काय? पहा, देवाचं वचन सांगतं की तसेच वस्त्राविषयी का काळजी करिता? रानातील भूकमळे कशी वाढतात हे लक्षात आणा. ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत, तरी मी तुम्हाला सांगतो की शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातला एकसारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अल्पविश्वासू तो विशेष करून तुम्हास पोशाख घालणार नाही काय? प्रेज द लॉर्ड. काय तो तुमचा पोशाख बदलू शकत नाही काय? का तो तुमचं जीवन बदलू शकत नाही काय? जे गवत रानात आज आहे उद्या भट्टीत पडतं, त्याला तो असा पोशाख घालतो, पृथ्वीला तो अशी हिरवीगार बनवतो, तिन्ही ऋतूमधून त्याला बदलत असतो त्या पृथ्वीला. काय तो तुमच्या प्रार्थना विनंती ऐकणार नाही काय? काय तो तुमचा पोशाख बदलणार नाही काय? ना पहा, ज्या अधिपतीचा, ज्या अधिकाऱ्याचा कोड त्याने घालवून त्याला मुलासारखी त्वचा
दिली, ज्या इयोबाला त्याचं जीवन त्याने बदललं, जो डोक्यापासून नखापर्यंत आजारी होता त्याचं जीवन त्या परमेश्वराने बदलून टाकलं, काय तो तुमचं जीवन बदलणार नाही काय? ज्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या पापांकरता दिला, त्याच्या संगती काय तो आपल्याला आशीर्वादित करणार नाही काय? प्रेज द लॉर्ड. तो विशेष करून तुम्हास पोशाख घालील. होय, तो तुम्हाला विशेष करून पोशाख घालावास तयार आहे. परमेश्वराकडे वळा, मागा म्हणजे तुम्हाला प्राप्त होईल, शोधा म्हणजे सापडले जाईल, ठोका म्हणजे उघडले जाईल. आभार प्रदर्शनासह आपल्या मागण्या विनंत्या पित्याला कळवा. पहा, रोमकरास पत्राचा 8वा अध्याय 31 वचनापासून काही वचन वाचतो. तर या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपणास अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण असणार? ज्याने आपल्या पुत्रास राखून न ठेवता आपल्या सर्वांकरिता त्याला दिले, तो त्यासहित आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? त्या पुत्राला पित्याने राखून न ठेवता आपणा सर्वांकरता दिले, त्यासहित तो आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? प्रेज द लॉर्ड. त्या ख्रिस्तामध्ये तुम्हाला आरोग्य, शांती, तारण, पापक्षमा मिळालेली आहे. तुम्ही मागा, ती स्वीकार आपल्या जीवनामध्ये. ते आरोग्य मागा, ती शांती मागा, ते सामर्थ्य मागा, ते सैतानापासून सुटका मागा, बंधनातून मुक्तता मागा, तुम्हास ते दिली जाईल. प्रेज द लॉर्ड. पित्याने त्याच्या पुत्राच्या नामात सर्व काही गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्ही मागा, तुम्हाला प्राप्त होतील. तुम्ही शोधा, तुम्हाला सापडल्या जातील. तुम्ही ठोका, तुमच्यासाठी दरवाजे उघडले जातील. प्रेज द लॉर्ड. काय तुम्ही त्या स्वर्गीय पित्याकडे ख्रिस्ताच्या नावात मागणार आहात काय? आणि जर तुम्ही मागणार आहात तर तो पिता त्या प्रभूच्या नावाने द्यायला बसला आहे. तर तुमचा पोशाख बदलण्यासाठी उत्सुक आहे. तो तुमचं जीवन बदलू शकतो. तो तुम्हाला सुंदर पोशाख घालू शकतो. ज्याने आपला पुत्र राखून न ठेवता आपल्याकरता दिला, त्याबरोबर तो आपल्याला सर्व काही देणार नाही काय? होय, तो देणार आहे. त्याने ख्रिस्ताच्या नावामध्ये आरोग्य, शांती, तारण, सौम्यता, पापापासून सुटका, अंधकाराच्या बंधनातून सुटका, आरोग्य, या सर्व गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. तुम्ही त्याच्या नामामध्ये मागायला शिका. अधिकाराने ख्रिस्ताच्या नामामध्ये मागा. आज तुमच्या जीवनात जे काही आजारपण आहेत, जी अडखळणं आहेत, जे त्रास आहेत, आज ख्रिस्ताच्या नावात तुम्ही पित्याकडे मागा. पिता त्या ख्रिस्ताच्या नावात त्या मागण्या पूर्ण करेल. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटची प्रार्थना करूया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया, नंतर देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊन आजची सहभागिता संपूया. या आपण आपले नेत्र बंद करू आणि जे कोणी पाहत आहे, ज्यांना काही त्रास आहे शारीरिक, असं मी प्रार्थना करून अंतकरणाने मागा, त्याच्याकडे वळा, त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या जीवनी मागा. तो स्वर्गीय पिता ख्रिस्ताच्या नावात आज तुमच्या मागण्या पूर्ण करेल. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रार्थना करू. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो या वेळेकरता, समयाकरता, सुंदरच्या वेळेमध्ये तू आम्हाला एकत्र आणलं त्याबद्दल धन्यवाद. ज्या वचनाद्वारे तू आमच्या बोललास ख्रिस्तामध्ये, तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते वचन आशीर्वादित कर. त्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू शुद्ध कर, स्थिर कर. आमच्यातून ज्या काही चुका कळत न कळत झाल्या त्या सर्व चुकांच्या, अपराधांच्या आम्हा क्षमा कर. जिने आमची मनं दुखवली त्यांना मी प्रभूच्या नावात क्षमा करतो. आणि होय, आज आमचे शेजारचे, घरातील, ऑनलाईन पाहत आहेत, मंगलताई आहेत, हिवाळी कुटुंब आहे, आणि जे भाऊ बहीण पाहत आहेत त्या सर्वांनी असं मी तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे होय पित्या, आज त्यांच्या जीवनी तुझा आशीर्वाद ख्रिस्तामध्ये दे. आज त्यांच्या जीवनात जी काही अस्थिरता आहे, तुझ्या शांतीने ती काढून टाक. तुझ्या विश्वासाद्वारे तू काढून टाक.
ख्रिस्ताच्या खाल्लेल्या फटक्यामध्ये जे आरोग्य आहे त्यांच्या जीवन एक ख्रिस्तामध्ये तू भर पित्या. आज त्यांच्या जीवनात जे काही त्रास आहेत शारीरिक ते ख्रिस्तामध्ये काढले जावत असं तू कर. आणि होय, ख्रिस्ताच्या आत्म्यामध्ये त्यांना तू स्वतंत्र असं तू कर. ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वातंत्र्य आहे त्यांच्या जीवनामध्ये. ख्रिस्ता तू ते भर. जे आज प्रार्थनेमध्ये आहेत त्यांच्या प्रार्थनेत अडखळणं ख्रिस्तामध्ये तू घालव. जे पावसामध्ये अडकलेलं आहेत त्यांचं संरक्षण ख्रिस्तामध्ये कर. ज्यांना निवारा नाही त्यांना निवारा दे. ज्यांच्या हाताला काम नाही त्यांच्या हाताला काम दे. जे आज कष्ट करत आहेत त्यांच्या कष्टामध्ये तू बरकत दे. ज्यांचं मानधन अडकलंय ख्रिस्तामध्ये मोकळं कर. सर्व मंत्री अधिकारी योग्य निर्णय घ्यायची क्षमता त्यांच्यामध्ये घाल. देशामध्ये शांती राहू दे. जे भुकेले त्यांच्या मग कास अन्न पाणीचे. जे आजारपणामध्ये आहेत, दैहिक त्रासामध्ये आहेत, आज वाचलेल्या वचनानुसार ख्रिस्तामध्ये त्यांना तू आशीर्वादित कर. त्यांच्या सर्व दैहिक त्रासापासून त्यांना ख्रिस्तामध्ये तू मोकळे कर. त्यांच्या डोळ्याला तू ख्रिस्तामध्ये स्पर्श कर. जे अंधत्व आहे ख्रिस्ताच्या प्रकाशाद्वारे काढून टाक. प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. होय, मंगलताईच्या जीवनामध्ये तुझा आशीर्वाद, प्रीती, शांती राहू दे. तिच्या जीवनामध्ये जे काही जे कष्ट करत आहे, जे काम करत आहेत त्याच्यात त्यांची ख्रिस्ता बरकत तू दे. रात्रीच्या वेळी आमच्या शेजारी घरातील ऑनलाईन पाहतात त्या सर्वांना तुझ्या हाती देतो. आशीर्वादित कर, आरोग्यभर ख्रिस्तामध्ये. आणि आजारात ते येणं असेल तर जागृत ठेव. सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्ताने तू पूर्ण केलेला आहेस आणि त्याचं तू फळ दिलेलं आहेस. म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदी राहा, शांतीत राहा, विश्वासात राहा, प्रार्थनेत राहा. प्रेज द लॉर्ड. सलाम. जय ख्रिस्त.